आजची कथा ही दोन महिलांची कथा आहे. ही कथा माझ्या आई आणि सासूची आहे. या कथेतून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळेल. तर पाहूया या दोन महिलांपैकी कोण योग्य होते, आई का सासू. मी माझी आई आणि माझ्या सासूकडून माझ्या आयुष्यात भरपूरच गोष्टी शिकले आहे. मला माझे पुढील भविष्य आणखीनच उज्ज्वल करायचे आहे. त्यामुळेच मी ही कथा तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी ज्या घरातला लग्न करून आली होती तिथे माझ्या घरातील लोकांनी एक 13-14 वर्षाचा मुलगा घरात आणला होता आणि त्याला कामावर ठेवले होते. तो मुलगा घरातील सर्व कामे करत होता. तो खूप मेहनत करत होता, पण घरातील लोकांची वागणूक त्याच्यासोबत बरोबर नव्हती आणि माझा पती तर त्या मुलाला मारत देखील होता आणि मलाही तो धमकी देत असे की त्या मुलापासून दूर राहा, नाहीतर तुलाही या घरातून हाकलून देईल. पण मला त्याची खूप कीव येत होती, कारण तो लहानही होता आणि एवढे काम करूनही तो त्यांचा मारही खात होता. मी सर्वांना लपून छपून त्याला जीव लावत होती आणि खाण्यापिण्याच्या वस्तूही देत होती. एका रात्री जेव्हा आम्ही सर्वजण आपापल्या रूममध्ये होतो तेव्हा मला त्याचा जोरजोरात रडण्याचा आवाज येऊ लागला. माझा पतीही रूममध्ये नव्हता. मी उठून त्याच्या रूममध्ये त्याला पाहायला गेले. जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले, कारण माझा पती त्याच्यासोबत. माझं नाव आशा आहे. माझे वडील बऱ्याच वर्षापासून कार्यक्रम आणि समारंभात स्वयंपाक करण्याचे काम करत होते. गावात ते आचारी म्हणून प्रसिद्ध होते. माझे वडील अशिक्षित होते, पण ते खूप समजदार होते. ते प्रत्येक काम खूप काटेकोरपणे आणि समजदारीने करत होते. कोणतेही काम करण्याआधी ते खूप खोलवर विचार करत होते. हे काम केल्यावर त्याचे परिणाम काय होतील, आणि याच कारणामुळे गावातील लोक कोणत्याही गोष्टीचा सल्ला घेण्यासाठी माझ्या वडिलांकडे येत होते. आणि यामुळे माझ्या वडिलांच्या छोट्याशा दुकानावर संध्याकाळी खूप गर्दी होत असे. दुकानाच्या बाजूलाच वडाचे एक मोठे झाड होते. तिथे माझे वडील बसायला खुर्ची आणि टेबल ठेवत असे आणि माझ्या वडिलांच्या दुकानाशेजारीच एका माणसाने चहाचा स्टॉल लावला होता, कारण माझ्या वडिलांकडे येणारा प्रत्येक व्यक्ती तेथे चहा पिण्यासाठी जात होता आणि त्याचा धंदाही होत होता. दुसरीकडे माझी आई माझ्या वडिलांपेक्षा खूप वेगळ्या स्वभावाची होती. तिचे वागणे जरा विचित्र होते. ती कोणाशीही व्यवस्थित बोलत नव्हती. जर गावातील एखादी महिला काही कामानिमित्त किंवा गरजेसाठी आमच्या घरी येत असेल तर माझी आई त्यांना साफ शब्दात सुनावत होती. सणासुदीलाही माझी आई कोणाकडे जात नव्हती आणि माझ्या आईचा हाच स्वभाव कोणालाही आवडत नव्हता. आणि आता या कारणामुळे कोणीही आमच्या घरी येत नव्हते. माझ्या वडिलांनी माझ्या आईला बऱ्याच वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, पण आईने नेहमीच या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढला आणि भांडण करून ती स्वतःला रूममध्ये बंद करत असे. आणि यामुळे माझ्या वडिलांनीही माझ्या आईला समजावणे सोडून दिले होते. त्यावेळी मी फक्त 11 वर्षाची होती. माझ्या आईवडिलांचे भांडण पाहून मी घाबरून जात असे आणि अचानक आमच्या घरात आनंद आला. आमच्या घरी एक छोटासा पाहुणा आला होता आणि त्यामुळेच माझ्या आईच्या स्वभावात आता बदल झाला होता. तिने राग करणेही बंद केले होते. माझ्या आईवडिलांच्या लग्नानंतर दुसऱ्याच वर्षी माझा जन्म झाला होता आणि त्यानंतर त्यांना दुसरे अपत्य झालेच नाही. जेव्हा मी 10 वर्षाची झाली त्यानंतर माझ्या भावाचा जन्म झाला. त्याच्या जन्मानंतर आमच्या घरात सुख शांतता आली होती, कारण नेहमी रागात असणारी माझी आई आता खुश राहू लागली होती. त्याला पाहायला जेव्हा गावातील महिला आमच्या घरी आल्या तेव्हा माझी आई त्यांच्याशी खूप प्रेमाने बोलत होती. आईच्या वागण्यात एवढा बदल पाहून त्या महिलांनाही आश्चर्य वाटत होते. मुलगा झाल्यानंतर माझ्या आईने सगळीकडे पेढे वाटले आणि वडिलांनी पूर्ण गावात जेवण दिले होते. माझ्या आई वडिलांसोबत मलाही खूप आनंद झाला होता, कारण आता माझ्यासोबत कोणीतरी खेळणारा आला होता. मी असेही ठरवले होते की जेव्हा तो शाळेत जाईल तेव्हा घरी आल्यावर मी त्याचा अभ्यास घेईन. त्यावेळी मी फक्त 11 वर्षाची होती, तरीही मी असा विचार करत होती. मी 5वीच्या वर्गात शिकत होती. त्यापुढे आमच्या गावात शाळा नव्हती. माझे वडील नेहमी असे म्हणत की पुढचे शिक्षण घेण्यासाठी आशाला आपण शहरात पाठवू. शिकून ती तिच्या पायावर उभी राहील.
पण माझ्या आईला माझ्या शिक्षणात काही रस नव्हता. तिची अशी इच्छा होती की आता मी घरकामात तिची मदत करावी आणि घरातील कामे शिकून घ्यावी, कारण तिला माझे लग्न लवकर करायचे होते. पण माझे वडील असताना मला या गोष्टीची चिंता नव्हती, कारण मला माहीत होते की माझे वडील माझे शिक्षण पूर्ण करतील. माझ्या आईने माझ्या भावाचे नाव खूप प्रेमात कैलास ठेवले होते. माझ्या आईचे माझ्या भावावर खूप प्रेम होते. ती त्याला नेहमी तिच्या डोळ्यासमोरच ठेवत होती. जेव्हा ती घरातील कामे करत तेव्हा ती त्याला समोरच झोक्यात बसवत असे. धुणं भांडी करतानाही ती त्याला समोरच बसवत असे. पण ती मला त्याच्या जवळ जराही जाऊ देत नव्हती. तिला असे वाटत असे की जर मी त्याला पकडले तर त्याला काहीही इजा होऊ शकते. तिचा असा वेडेपणा पाहून माझे वडील तिच्यावर हसत होते आणि तिला म्हणत असे की त्याची एवढी काळजी करू नको. मोठा झाल्यावर जेव्हा तो बाहेर खेळायला जाईल आणि बाहेर शिकायला जाईल तेव्हा तू काय करशील? तेव्हा माझी आई म्हणत असे की मी त्याला माझ्यापासून कधीही दूर जाऊ देणार नाही. माझ्या वडिलांना असे वाटत असे की खूप वर्षानंतर तिला मुलगा झाला आहे, त्यामुळे तिचा त्याच्यात खूप जीव आहे. हळूहळू तिला सर्व काही कळेल. पण माझ्या वडिलांचा हा विचार चुकीचा ठरला, कारण ती दिवसेंदिवस त्याच्या बाबतीत जास्तच काळजी करू लागली. तो 3-4 वर्षाचा झाल्यावर जेव्हा घराबाहेर जात होता तेव्हा ती जाऊन त्याला पटकन उचलून घरात आणत होती. ती त्याला इतर मुलांसोबत खेळूही देत नव्हती. ती तर त्याला माझ्यासोबतही खेळू देत नव्हती. तिला माझ्यावरही विश्वास नव्हता. त्याचे कपडेसुद्धा ती जराही खराब होऊ देत नव्हती. त्याला ती नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आणि खेळणे आणत असे. त्याचे खूप लाड पुरवत असे. आता तो माझ्या आईच्या लाडाने बिघडला होता आणि या गोष्टीची काळजी माझ्या वडिलांना वाटू लागली. त्यांना अशी भीती वाटू लागली की ही गोष्ट माझ्या आईसाठीच महागात पडेल. त्यामुळे माझ्या वडिलांनी माझ्या आईला समजवण्याचा पुन्हा प्रयत्न केला, पण ती रागातच म्हणाली की हा आमच्या दोघांचा प्रश्न आहे, आमच्यामध्ये तुम्ही बोलू नका. या गोष्टीचे माझ्या वडिलांना वाईट वाटत होते. त्यानंतर ते याबाबतीत कधीही बोलले नाही. कैलास 4 वर्षांचा झाल्यानंतर वडिलांनी त्याला शाळेत टाकले. या गोष्टीचा माझ्या आईला खूप राग आला आणि ती घरात भांडण करू लागली की एवढ्या लहान मुलाला शाळेत टाकायची काय गरज होती. यावेळी तिने तिचा हट्ट पूर्ण केला आणि त्याचे ॲडमिशन करू दिले नाही. मी एकटी शाळेत जात होती. मला शाळेचा रस्ता चांगलाच माहीत होता. माझ्या गावातील बरीचशी मुलं माझ्यासोबत शाळेत येत होती. माझे वडील नेहमी त्यांच्या कामात व्यस्त राहायचे. एके दिवशी कामावरच त्यांची तब्येत अचानक खराब झाली. तेव्हा गावात एकच हॉस्पिटल होते. तेथे माझ्या वडिलांना नेण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की त्यांची शुगर खूप वाढली आहे. याआधी माझ्या वडिलांना शुगरची समस्या कधीच झाली नव्हती. आता ते नेहमीच माझ्या वडिलांची तब्येत बिघडू लागली. त्यांच्याकडून आता कामही होत नव्हते. हळूहळू कैलास आता 9 वर्षांचा पूर्ण झाला होता. त्याने हट्ट करून माझ्या आईकडून त्याचे ॲडमिशन करून घेतले, कारण त्याच्याबरोबरीची सर्व मुले शाळेत जात होती. म्हणून त्याने शाळेत जाण्याचा हट्ट केला. पण माझी आई बऱ्याच वेळा त्याला घरीच ठेवत असे. पण माझ्या आईच्या स्वभावामुळे माझे वडील काहीच बोलत नव्हते, कारण जेव्हाही त्याच्या शाळेचा विषय निघत होता ती जेवण सोडून देत होती आणि स्वतःला एका रूममध्ये बंद करत होती. देव जाणे तिला कोणी असे सांगितले होते की शाळेत मुलांना खूप मारतात. ती म्हणायची की माझा मुलगा कोणाचा मार खाण्यासाठी या जगात आला नाही. माझ्या वडिलांनी सर्व काही माझ्या आईवर सोपवून दिले होते. आता माझा भाऊ माझ्या आईकडून पैसे घेत आणि खेळायला निघून जात असत. जेव्हा माझी आई त्याला रोकटोक करत असे तो माझ्या आईवर राग करायचा आणि प्रेमापोटी माझी आई त्याच्या सर्व गोष्टी मान्य करत होती. आता तिने त्याच्या सर्व गोष्टी मान्य करणे सुरू केले होते. तो आता खूप मस्तीखोर झाला होता. तो रोज मुलांना मारत होता, कुणाचे डोके फोडत होता. आता रोज माझ्या वडिलांकडे दुकानावर त्याच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. एके दिवशी असे झाले, कैलासने एका मुलाचं डोकं फोडलं. त्याची आई भांडायला थेट आमच्या घरापर्यंत आली होती. पण माझी आईही तिच्याशी भांडू लागली व कैलासची चूक मान्य केली नाही. आता हे रोजचेच झाले होते. त्यामुळे या गोष्टींचे माझ्या वडिलांना खूप टेन्शन होत होते
आणि याच कारणामुळे त्यांना शुगरसोबत आता बीपीचाही त्रास झाला होता. आता ते फक्त शांत राहून दिवस पास करत होते. 10वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर आता मी माझ्या आईला घरकामातच मदत करत होती. जेव्हा कैलास 12 वर्षाचा झाला तेव्हा आमच्यावर एक मोठे संकट आले होते. एके दिवशी कैलास आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. दुपारची वेळ होती आणि खूप ऊनही होतं. आईने त्याला खेळायला जाण्यासाठी नकार दिला होता, पण त्याने ऐकले नाही. आता त्याला जाऊन 3 तास झाले होते. अचानक घराचे दार कोणीतरी ठोकू लागले. माझ्या आईने दार उघडले तेव्हा कैलासचा मित्र घामाने भयभीत होऊन आईला म्हणाला की कैलास खेळताना जोरात खाली पडला आणि त्याच्या डोक्याला मार लागला आहे. खूप रक्तही येत आहे. हे ऐकून माझी आई तशीच पळत सुटली आणि वडिलांच्या आधीच ती तेथे पोहोचली होती. पण त्याआधीच गावातील लोक त्याला घेऊन हॉस्पिटलला गेले होते. माझे वडील हॉस्पिटलला पोहोचले, पण त्याआधीच सर्व काही संपलं होतं. डॉक्टरांनी कैलासला तपासलं आणि त्याला मृत घोषित केलं. डॉक्टर म्हणाले की जास्त रक्तस्राव झाल्यामुळे तो मरण पावला. आता आमचे जीवनच उजाडले होते. त्या दिवशी आमच्यासोबत अख्खे गाव रडत होते आणि दुःख व्यक्त करत होते. पण सर्वात वाईट अवस्था तर माझ्या आईचीच होती. कैलासच्या मरण्याची बातमी ऐकून ती तर वेडीच झाली होती. आईला एवढा धक्का बसला होता की तिच्या डोळ्यातून एक अश्रूही बाहेर येत नव्हता. जेव्हा त्याचा अंत्यविधी पार पाडण्यात आला तेव्हा गावातील सर्व महिला माझ्या आईजवळ येऊन बसल्या होत्या. ती अचानक बेशुद्ध पडली. आता काय झालं तिची अवस्था पाहिली जात नव्हती. माझे वडील आणि मी दोघांनी मिळून आईला खूप समजावले आणि तिला खाऊ घालण्याचाही प्रयत्न केला, पण तिने अन्नाचा एक कणही घेतला नाही. रात्री माझ्या वडिलांनी तिला झोपेची गोळी देऊन झोपवले, पण अर्ध्या रात्री ती पुन्हा किंचाळू लागली आणि कैलासला आवाज देऊ लागली. त्यानंतर ती जोरजोरात रडू लागली. तिला पाहून आम्ही दोघेही रडू लागलो, पण थोड्या वेळात ती हसू लागली. तिला पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. आई असे काय करत होती आम्हाला कळत नव्हते. सर्व गोष्टींमुळे माझे वडील खूप हैराण झाले होते. त्यानंतर माझी आई बेशुद्ध पडली आणि मग ती सकाळीच उठली. आई सकाळी उठली तेव्हा आमच्यासाठी एक नवीन समस्या घेऊन आली. ती वेडी झाली होती. ती कधी आपले केस ओढत होती तर कधी स्वतःला नुकसान पोहोचवत होती. माझ्या वडिलांची तब्येत खराब झाली होती, पण ते माझ्या आईला घेऊन हॉस्पिटलला गेले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. हे ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. दिवसेंदिवस माझ्या आईची तब्येत जास्तच खराब होऊ लागली. कैलास वारल्यानंतर 5 महिन्यात माझे वडीलही हे जग सोडून गेले. मुलाच्या आणि पत्नीच्या काळजीने त्यांना जगू दिले नाही. माझ्या वडिलांच्या जाण्याने मी आतून खूप तुटली होती. एके दिवशी माझ्या आईने मला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गावकऱ्यांनी तिला वेड्यांच्या दवाखान्यात ॲडमिट करण्याचा निर्णय घेतला आणि 15 दिवसातच माझे लग्नही करून दिले. जेव्हा माझे लग्न केले तेव्हा मी 19 वर्षाची होती. मला जास्त समजही नव्हती. मी एकटी कधीही बाहेर गेली नव्हती, पण गावकऱ्यांचा निर्णय मी मान्य केला होता. माझे लग्न महेंद्र नावाच्या मुलाशी करण्यात आले. तो एक श्रीमंत घरातील मुलगा होता आणि ते शहरात राहत होते. तो एका शाळेत कॅन्टीन चालवत होता. माझ्या घरात सासू सासरे, जेठ जेठाणी आणि नणंद होती. तिचे अजून लग्न बाकी होते. आमचे 3 मजली घर होते. एका रूममध्ये 13-14 वर्षाचा मुलगा राहत होता. त्याचे नाव वनराज होते. तो घरातील सर्व कामे करत होता. माझे जेठही माझ्या नवऱ्यासोबतच कॅन्टीनमध्ये काम करत होते. माझी सासू थोडी रागीट आणि समजदार महिला होती. घरात सर्वजण तिचा आदर करत होते. घरातील सर्व काम माझी जेठाणी करत होती. माझी नणंद घरातील एकही काम करत नव्हती. लग्नाच्या 1 आठवड्यानंतर माझ्या सासूने सर्वांना एकत्र बोलावले आणि मला माझ्या जबाबदाऱ्या सोपवून दिल्या. आमच्या दोघींची कामे वाटून दिली होती. माझी नणंद तिच्या आईसोबत नेहमी आमच्या कामांमध्ये चुका काढत होती. हळूहळू आता एक गोष्ट माझ्या लक्षात येऊ लागली की माझी जेठाणी खूप घाईघाईने सर्व कामे करत होती आणि ती एक शब्दही बोलत नसे. बघता बघता आता माझ्या लग्नाला 3 वर्षे उलटून गेली. माझ्या जेठाणीची 2 मुलं
त्याच्या वडिलांसोबत खेळत होती. दोघेही भाऊ खूप शांत स्वभावाचे होते. ते पूर्णपणे आपल्या आईच्या ताब्यात होते. आईला विचारल्याशिवाय ते काहीही करत नव्हते. आणि तो 13-14 वर्षाचा मुलगा वनराज, त्याला पाहून मला माझ्या भावाची आठवण येत होती, कारण तो दिसायलाही त्याच्यासारखाच होता. गोरापान आणि उंचपूर्ण. तो या घरात शोभतही नव्हता, कारण माझ्या सासरची लोक रंगाने काळी सावळी होती. वनराजला कदाचित त्यांनी गावाकडून कामासाठी आणले असेल. मला तर त्याच्यावर खूप दया येत होती, कारण खेळण्याच्या वयात तो एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळत होता. बऱ्याच दिवसापासून मी त्याला पाहत होते, पण मी त्याच्या बाबतीत कोणालाही विचारपूस केली नाही. पण त्याच्याशी कोणीही व्यवस्थित बोलत नव्हते. ही गोष्ट मला आवडत नव्हती. त्याला आमच्यासोबत बसून जेवण करण्याचीही परमिशन नव्हती. सर्वांचे जेवण झाल्यानंतर तो खाली बसून जेवण करत असे. जेवतानाही त्याला जर काम सांगितले तर तो उठून ते काम करत असे आणि मग पुन्हा जेवायला बसत असे. तो स्वभावाने खूप साधाभोळा होता. त्यांचे बोलणे ऐकूनही तो हसत होता. माझ्या सासूच्या सांगण्यावरून माझी जेठाणी त्याला मोजकेच जेवण देत होती. त्याला पगारही दिला जात नव्हता आणि 2 जोड कपडे तो वापरत होता. एके दिवशी मी शेवटी महेंद्रला विचारले की हा मुलगा कोण आहे आणि त्याला अशी वागणूक का दिली जाते. तो म्हणाला की तो नोकर आहे आणि माझी आई म्हणते की नोकरांसोबत असेच राहिले पाहिजे, नाहीतर ते डोक्यावर बसतात. मी महेंद्रला म्हणाली की ठीक आहे, तो नोकर आहे, पण तो 13-14 वर्षाचा लहान मुलगा आहे. त्याला अशी वागणूक देणे चुकीचे आहे. तेव्हा महेंद्र मला म्हणाला, तू शांत राहा. या सर्व गोष्टींचा निर्णय आई घेते. तिला जे योग्य वाटते ती तेच करते. तुझ्या बोलण्याने काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे तू या गोष्टींमध्ये पडू नको. आता मला कळून चुकले होते की घरातील सर्वजण आईच्या शब्दाला होकार देतात, पण त्या मुलाची अशी अवस्था पाहून माझे मन खूप दुखत होते. त्यानंतर मी गुपचूप त्याची काळजी घेऊ लागली. त्याला खायला प्यायला देऊ लागली. महेंद्रसोबत गावातून मी त्याच्यासाठी नवीन कपडे आणले, पण ही गोष्ट मी कोणालाही सांगितली नाही. जेव्हा रात्री मी त्याला कपडे दिले तेव्हा त्याने हसून माझे आभार व्यक्त केले, पण तो म्हणाला की जर मी हे कपडे घातले तर आई मला मारेल आणि शिवीगाळ करेल. मी खूप नाराज झाली आणि त्याला म्हणाले की तू हे कपडे लपवून ठेव आणि जेव्हा तू आपल्या घरी जाशील तेव्हा हे कपडे घेऊन जा. हे ऐकून तो नाराज झाला आणि म्हणू लागला की माझे कोणते घर आहे, माझे या जगात कोणीही नाही, म्हणूनच मी इथे राहतो. मी त्याला विचारले की तुझे आईवडील कुठे आहेत. तेव्हा तो शांत झाला आणि म्हणाला की ते या जगात नाही. एवढे बोलून तो झोपून गेला आणि मी माझ्या रूममध्ये आली. पण हे ऐकून मला खूप दुःख झाले होते. त्याचे आईवडील नव्हते म्हणून तो इथे सर्व काही सहन करत होता. त्यावेळी मला माझे आईवडील आणि माझ्या भावाची खूप आठवण आली आणि मी रडू लागले. मला पाहून माझा पती मला विचारू लागला की काय झाले आहे. तेव्हा मी म्हणाली की वनराजला पाहून मला माझ्या भावाची आठवण येते. तेव्हा महेंद्र मला म्हणाला की ठीक आहे, आजपासून तू त्याच्यासाठी जे काही करशील त्यात मी तुला नकार देणार नाही. फक्त ही गोष्ट माझ्या आईला माहीत व्हायला नको. आता मी त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागली. थोड्या दिवसात मला हॉस्पिटलमधून फोन आला की माझी आई या जगात राहिली नाही. हे ऐकून मला खूप दुःख झाले. आता आई गेल्यानंतर मीही वनराजसारखीच अनाथ झाले होते. आम्हा दोघांची अवस्था सारखीच होती, पण माझ्या सुखदुःखात माझा पती माझ्यासोबत होता. आता मी त्याला माझ्या हाताने जेवण देऊ लागली. पण एके दिवशी जेव्हा माझ्या सासूने मला पाहिले तेव्हा ती मला म्हणाली की मी तुला खूप दिवसापासून पाहत आहे की तू त्याची काळजी घेत आहे. मी त्यांचे बोलणे खाली मान घालून ऐकत होती. मी खूप नम्रपणे त्यांना म्हणाली की आई, मला असे वाटते की वनराज आपल्या घरातील सदस्यासारखा राहावा आणि त्याने शिक्षणही घ्यावे. हे ऐकून माझी सासू माझ्यावर भडकली आणि म्हणाली की तू तुझ्या हद्दीत राहा, तुझ्यासाठी तेच योग्य आहे. हे ऐकून मी किचनमध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी मी जास्त हैराण झाली, कारण माझ्या सासूने त्या दिवशी त्याला जेवणही दिले नाही. तो त्या दिवशी काम करून उपाशीच झोपला होता. सर्वजण झोपल्यावर मी रात्री जेवण घेऊन त्याच्या रूममध्ये गेली तेव्हा तो रडत बसला होता. मी त्याच्याजवळ गेली
आणि त्याचे अश्रू पुसले आणि त्याला जेवण दिले. भुकेमुळे तो पटापट अन्न गिळत होता. मी निरखून त्याला पाहत होती. त्याच्याकडे एक फोटो होता. जेव्हा मी त्याला विचारले की कोणाचा फोटो आहे, तेव्हा तो मला म्हणाला की हे माझे आईवडील आहेत. मी तो फोटो जवळ घेतला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या फोटोमध्ये माझे सासरे आणि एक तरुण मुलगी होती आणि त्यांच्या कुशीत एक लहान मुलगा होता. मी आश्चर्याने तो फोटो पाहत होती. वनराज म्हणाला की हा छोटा मुलगा मी आहे आणि हे माझे आई वडील आहेत. मी त्याला झोपण्यास सांगितले आणि मी माझ्या रूममध्ये परत आली. महेंद्र मला म्हणाला की आली का तू वनराजला खाऊ घालून? मी होकार दिला. तो मला विचारू लागला की काय झाले आहे. मी त्याला म्हणाली की हा मुलगा कोण आहे. तो थोडा वेळ शांत झाला आणि म्हणाला की तो माझा सावत्र भाऊ आहे. 13-14 वर्षांपूर्वी माझे वडील गावाकडे गेले होते आणि तेथे जाऊन त्यांनी एका तरुण मुलीशी लग्न करून तिला येथे आणले. ती एक गरीब आणि अनाथ मुलगी होती. माझे आईवडील तिच्या दुःखात सामील व्हायला गेले होते आणि तिकडून ते तिला घेऊन आले. ते लोक माझ्या आजोबाचे नातेवाईक होते. आईवडील वारल्यानंतर त्या मुलीचे या जगात कोणीही नव्हते. तेव्हा माझ्या वडिलांनी तिची जबाबदारी स्वीकारली. बिना लग्नाचे एका तरुण मुलीला ते घरात आणू शकत नव्हते. गावकऱ्यांनी त्यांना विचार करण्याचाही वेळ दिला नाही आणि तिचे लग्न माझ्या वडिलांसोबत करून दिले. जेव्हा तिला घेऊन माझे वडील घरात आले, त्यावेळी माझ्या आईने खूप तमाशा केला, पण माझ्या वडिलांनी तिला सोडले नाही. ती दुसऱ्या घरात राहू लागली आणि 1 वर्षानंतर वनराजचा जन्म झाला. तो 3 वर्षाचा असताना त्याची आई आणि माझे वडील कुठेतरी बाहेर जात होते. त्यावेळी त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते या जगाला सोडून गेले आणि वनराज येथेच राहून गेला. पण माझ्या आईने त्याला कधीही स्वीकार केले नाही. माझ्या आईमुळे माझ्या बहिणीनेही त्याला चांगली वागणूक दिली नाही. त्याचे शिक्षणही केले नाही आणि त्याला घरात एका नोकरसारखी वागणूक दिली. हे ऐकून मला विश्वासच बसत नव्हता. जर वनराज माझ्या सासूचा सावत्र मुलगा होता तर काय झाले? शेवटी ते त्यांचेच रक्त होते ना. आणि शेवटी जे झाले त्यात त्याची काहीही चूक नव्हती. त्या दिवसानंतर मी आता सर्वांसमोर त्याची काळजी घेऊ लागली. जेव्हा माझी सासू मला रागवत असे तेव्हा मी त्यांना प्रेमात समजावण्याचा प्रयत्न करत असे की आपल्या धर्मात नोकरांनाही चांगली वागणूक दिली जाते. हे ऐकून माझी सासू शांत व्हायची. थोड्या दिवसात माझ्या नणंदचेही लग्न होते आणि लग्नात वनराजने खूप मेहनत घेतली. लग्नानंतर एके दिवशी माझ्या सासूची तब्येत खूप खराब झाली. बरेच दिवस झाले पण त्यांना अजूनही बरं वाटत नव्हतं. डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट केले तेव्हा असे लक्षात आले की त्यांना कॅन्सर झाला आहे. एके दिवशी जेव्हा घरात कोणीही नव्हते तेव्हा तो आईच्या रूममध्ये गेला आणि त्यांचे पाय दाबू लागला आणि तो रडत होता आणि देवाला प्रार्थना करत होता की माझ्या आईला लवकर बरं कर. माझी एक आई तर या जगात नाही, पण मला माझ्या दुसऱ्या आईला गमवायचे नाही. माझे तिच्यावर खूप प्रेम आहे. हे ऐकून माझ्या सासूला खूप पश्चाताप होऊ लागला की ज्या मुलाला मी लहानपणापासून एवढी वाईट वागणूक दिली, आज तोच मुलगा त्यांच्यासाठी देवाजवळ प्रार्थना करत होता. जेव्हा मी नाश्ता घेऊन त्यांच्या रूममध्ये गेली तेव्हा मी पाहिले की माझ्या सासूने वनराजला मिठी मारली होती आणि रडत होती. माझ्या मागे माझी जेठानीही उभी होती. त्यांना पाहून आम्ही दोघेही रडू लागलो. त्यानंतर लवकरच माझ्या सासूचे ऑपरेशन करण्यात आले आणि त्यांची तब्येत ठीक झाली. आता त्यांनी वनराजला स्वीकार केले होते आणि त्याचे शाळेमध्ये ॲडमिशनही घेतले होते. आता तो शिकून मोठा झाला होता आणि आपल्या पायावर उभा राहिला होता. आता माझी सासू त्याच्यासाठी मुलगी शोधू लागली होती. कोणीतरी बरोबरच सांगितले आहे की एखाद्या व्यक्तीकडून जर प्रेम काढून घेतले तर मागे काहीच उरत नाही. आता आम्ही सर्वजण प्रेमाने एकत्र राहू लागलो. मलाही एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती, पण मी दोघांना सारखाच जीव लावत होती. मला माझ्या मुलांना पाहून माझ्या आईची आठवण येत होती, कारण तिने माझ्या भावावर खूप प्रेम केले होते, पण मी तसे केले नाही. मी माझ्या दोघं मुलांना सारखाच जीव लावला होता. तर मित्रांनो, आता तुम्हीच सांगा की तुम्हाला दोघांमधून कोणती आई आवडली?
एक आई जिने आपल्या मुलाच्या प्रेमात हद्द पार केली आणि आपल्या मुलाला गमावले, आणि दुसरी आई जिने आपल्या सावत्र मुलाला आपल्याच घरात नौकर बनवून ठेवले. कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.